सकाळी 6 वाजले. सगळ्यांना साईमय सकाळ. दीपावली तुमची शिर्डी सुरू झाली. भक्तांची वारी. दीपावली तर अनेक मुंबईतल्या साई पालख्या शिर्डी दिशेने प्रस्थान करतात. त्यापैकी एक वडाळा गावची मानाची पालखी म्हणजे साईवारी पालखी 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हा पालखी सोहळा असणार आहे. वडाळा गाव ते श्री क्षेत्र शिर्डी यापर्यंत एक भव्यदेव पालखी सोहळा असणार. तसेच आमचे मित्र देवेंद्र गावण साईभरात एक सुप्रसिद्ध आवाज किंवा गायक हा पालखीतून चालतात. तर ते त्यांना भेटायचा आपण प्रयत्न करणार. तसेच एक भव्यदेव पालखी सोहळा असणार आहे. पालखी म्हटली ना मित्रांनो 1 महिन्यासाठी तयारी चालू होती. मी खरं सांगतो मी उद्या फक्त एकच हॉल चालणार आहे आज. पण रात्रीभर झोपले राहिली की उद्या सकाळी जाऊन पालखीमध्ये चालायचं. तर अशा ह्या पालखीची साई भक्त ना 1 वर्ष वाट बघा असं पालखी सोहळा असतो. तो कोणताही नव्हता. आपण चाललोय वडाळ्याला साईवारी पदयात्रेला साई दर्शनाला. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय. इथं ज्या सणाची रात्रभर वाट बघत झोप लागली मला. कारण सकाळी उठून साईवारी पालखी जायचं. तर फायनली पोहोचलो वडाळा गावामध्ये. तर कशा प्रकारे आत्मी पालखी तयारी चालू आहे. लगभग सकाळी 7:30 वाजली आणि कशा प्रकारे तयारीचं. चला आत्मी मंडपामध्ये जाऊया आणि साईवारी पालखी कशा प्रकारे तयारी आहे आपण बघूया. चला. तर सद्गुरू साईनाथ महाराज की जय. हा आहे साईवारी पालखीचा बॅगेचा टेम्पो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते पालखीमध्ये की हळूहळू गर्दी नाही होऊ लागले. मित्र आपण वडाळा गावामध्ये या ठिकाणी श्री दत्ताचं मंदिर आहे. चला तर दर्शन करतो. असं पालखी निघायला खूप वेळ आहे. चला आपण दर्शन करूया. ज्या क्षणाची वाट पाहत होते हे पदयात्री आज हा क्षण आलेला आहे. काही वेळातच साईवारी मंडळाच्या वतीने या पदयात्रे सेवेला सोहळ्याला सुरुवात होणार आहे. दिंडी नामस्मरण सोहळ्याच्या माध्यमातून ही पालखी शिर्डीकडे प्रस्थान करणार आहे. मदलाटा वद्यावा पाये मदलाटा वद्यावा दत्तराज गुरु माझे आये. मदलाटा वद्यावा पाये दत्तराज गुरु माझे मदलाटा वद्यावा. हे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरु दिगंबरा गुरु दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या शिर्डीच्या वाटे नमाजा साईनाथ. शिर्डीच्या वाटे नमाजा साईनाथ भेटे. या शिर्डीच्या वाटे माझा साईनाथ भेटे.
या शिर्डीच्या वाटे या शिर्डीच्या वाटे शिर्डीच्या वाटे न माझा साईनाथ भेटे या शिर्डीच्या वाटे माझा साईनाथ भेटे हा साई माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार साई माझा ज्ञानेश्वर हा विष्णूचा अवतार हा साई माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार साई माझा ज्ञानेश्वर हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला मार्गी हळूहळू चाला हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला हळूहळू चाला हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला ओ पायी हळूहळू चाला साईनाथ बोला मुखाने साई बाबा बोला हळूहळू चाला पायी हळूहळू चाला हळूहळू चाला मुखाने साईनाथ बोला कपाळी केशरी गंध बाबा तुझा मला छंद केशरी गंध बाबा तुझा मला छंद ओम श्री साईनाथाय नमः 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय जगद्गुरु दत्तात्रय स्वामी महाराज की जय बोल संतोषी आते की जय बोल गणपती गजानन महाराज की जय सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उठचे दोराचे घंटी झळपे माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव रत्न खचित भरा तुझ गवरी कुमरा चंदनाचे ओटे कमकुम केशरा हिरे जरित मोगुड शोभा तो भरा झुणती लोपोरी चरणी घागर्या जय देव दर्शन मात्रे मन कामना पुरते जय देव शिर्डी माझे पंढरपूर साई बाबा मावर बाबा मावर साई बाबा मावर शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा या हो अवघे जण करा बाबांची वंदन साईंची वंदना करा बाबांची वंदना म्हणे बाबा साई धाव पाव माझे आई पाव माझे आई धाव पाव माझे आई अलिंग कांगण वंदीर चरण तोरण पाहिलं रूप तुझे प्रेमे अलिंगणानंद पूजन भावे वाळीन मने नमा तमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव विद्या तमेव सर्व मम देव कायेन वाचा सिंधु देवा विदस्मरा वा करोणी
नम समर्पय समे नारायणाय समर्पय अच्युतम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरे श्रीधर माधव गोपिका वल्लभ जानकी नायक रामचंद्र हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की बोल वदनाच्या भैरम देवा तुझा जय असो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की
परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईनाथ महाराज के। मोठं व्यक्तिमत्व आहे साईबाबा सुमुद्र आवाज देवेंद्र गावण उर्फ देवेन। तर दादा देवेंद्र काय सांगाल आपण साईवारी पालखीबद्दल? ओम साईराम। साईवारी मंडळ वडाळा गाव मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रा दिंडी नामस्मरण सोहळा नित्य दरवर्षी दिवाळीच्या भाऊबीजच्या दुसऱ्या बुधवारी वडाळ्यातून मानाची पालखी साईवारी पालखी ही वडाळा ते शिर्डी पालखी पदयात्रेला निघते। मोठा उत्साह असतो। अवघ्या या सोहळ्यासाठी आम्ही वर्षभर वाट बघत असतो। आनंद या बाबतीचा आहे की ना कुठली तमा असते नाही कुठलंही आम्हाला कुठले फिकर असते आणि आम्ही सर्व हे साधण्यासाठी आम्ही हे 8 दिवस मन मोकळेपणाने आणि मन मुरादपणे जगण्यासाठी आम्ही असूसलेलो। देवेंद्र खरं सांगून काल मी तुला मेसेज केला होता की मी उद्या चालतोय पण ना रात्रभर झोप नव्हती आली। अशी आपली साईवारी आहे। तर साई पालखी पण मनापासून मला अभिमानाने सांगायला आनंद होतो की साईवारी वडाळा गाव हे मुंबईतील मानाचं असं मंडळ आहे जिथे आम्ही परिपूर्ण सगळ्या गोष्टी बाबांना नियोजनबद्धपणे आम्ही करतो। मग ते पूजापाठ असो भजन असो किंवा इतर कोणतीही विधी असो तर सर्व ते एकदम नित्य नियमाने जवळजवळ जसं शिर्डीमध्ये होतं तसं आम्ही करतो। धन्यवाद आपल्या प्रति दादा। थँक्यू साई। थँक्यू अमित। मनापासून धन्यवाद। मी विनंती करेन की सर्वांनी एकदा तरी साईवारी करावी। धन्यवाद दादा आपल्या प्रति। साईवारी लय भारी लय भारी। धन्यवाद।
तर मित्रांनो लगभग दुपारचे 12 वाजले आणि आता पालखी चुनाभट्टी या ठिकाणी आहे. चुनाभट्टी असं ईस्टला असलेल्या फाटक या ठिकाणी असलेलं साईबाबाचं मंदिर आहे चुनाभट्टी गावामध्ये. या ठिकाणी पालखीचा आरती आहे. नंतर परत पुढं पालखी प्रस्थान करे घाटकोपर दिशा या दिशेने. साईवारी मंडळाला पहिला दिवस आमचे परममित्र आणि सर्वांचे लाडके असे गायक संतोष माझे मित्र आज आणि त्याचप्रमाणे आम्ही ज्या आम्ही व्हॉट्सअपवर नेहमी भेटत असतो पण आज प्रत्यक्ष साईवारीच्या पालखीमध्ये भेट झालेली आहे. त्यांचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. साईवारीच्या पालखीला भेट दिल्याबद्दल ओम साईराम. दुपारचा हॉल हा घाटकोपर डेपो आहे. तो लगभग दुपारी 1:30 वाजला आहे आणि आम्ही चालतोय. पालखी पण पुढे गेले जस्ट आता. घाटकोपर डेपो हा दुपारचा मुक्काम असेल तर आपण ब्लॉग हा पूर्ण बघावा. लगभग दुपारी 2 वाजले साईवारी पालखी घाटकोपर डेपो या ठिकाणी दुपारच्या मुक्कामाला पोहोचले. या ठिकाणी भजन होईल तसेच जेवण म्हणजे साई भंडारानंतर पुन्हा पालखी प्रस्थान करत बाळकून या ठिकाणी संध्याकाळचा हॉट असेल. तर मी परत इंट्रोमध्ये बोललो की मी घाटकोपर डेपो पण
ज्या पालखी सोहळ्याची साई भक्तांना वर्षभर वाट बघतात असा हा पालखी सोहळा म्हणजे साईवारी पालखी सोहळा. एक भव्य दिव्य असा पालखी सोहळा होता. मित्रांनो खरं सांगू, वडाळगाव ते घाटकोपर चालत आलो एक पालखी. मी इंट्रोमध्ये पहिले सांगत होतो की मी वडाळगाव ते घाटकोपरपर्यंत चालणार आहे, पदयात्रा करणार आहे. तर वेळ कधी गेला आणि कधी पोहोचलो ना कळलं नाही. तसेच साईवारी मंडळाचे तसेच आमचे मित्र देवेंद्र गावण यांचे मनापासून आभार की आपण एवढी साई सेवा करण्याची मला संधी दिली, याबद्दल तुमच्या मनापासून आभार. मित्रांनो खरं सांगू, साईना म्हणजे शेवट हा निरोधाला आवडत नाही, पण ठीक आहे काय करणार. घाटकोपर चालत ठरवलं होतं, पण काही असो खूप बरं वाटलं, छान वाटलं. साईंची सेवा करावी हे माझं भाग्य आहे. तर आपल्याला ब्लॉग हा आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बोला सद्गुरू साईनाथ महाराज की जय.